अखेर सोन्याची दिशा बदलली. सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलीये. आज शुक्रवार 10 एप्रिल. आज सकाळी भाव जाहीर झाले होते. त्यात सगळ्यात आधी चांदीचा भाव समोर आला. तो चांदीचा भाव पाहून ग्राहकांना पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर 5 मिनिटात सोन्याचे नवीन भाव जाहीर झाले. ते भाव पाहताच ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण बाजारामध्ये अशी उलटफेर झालीये की ज्यामुळे सराफ बाजारामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झाले. भाव जाहीर होताच काही लोक बँकेत पळाले आणि पैसे काढून सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले. तर काही लोक असे आहेत की जे फक्त घरात बसून भाव पाहत आहेत. आजची परिस्थिती खूप विचित्र आहे. आज 50% लोक खुश झाले आहेत आणि 50% लोक नाराज झाले आहेत. आजचे जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर तुमच्या मनावर नेमकं कोणता परिणाम होईल हे सांगताच येणार नाही. कारण की बाजारात पहिल्यांदाच 50% अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही पाहिले असेल 3 दिवसांपूर्वी इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये अधिकृतरित्या युद्धबंदीचा करार झालाय. जवळपास 72 तासांमध्येच सोन्यामध्ये अशी विचित्र हालचाल सुरू झाली की लोकांना आता काय करावं समजत नाहीये. सोन्याचा जो भाव 1,70,000 रुपये युद्ध सुरू झाला होता तो कमी होत 1,43,000 रुपयांपर्यंत आला होता. पण 72 तासांमध्ये या सोन्याच्या भावात इतकी विचित्र उलथापालथ झालीये की ज्याचा विचार कोणी केला नव्हता. आता तुम्ही म्हणाल जुनं कशाला सांगताय, आजच्या सांगा. आजचाच भाव सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. वेळ न वाया घालवता आपण 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव हे सांगणारच आहोत. 20 सेकंदामध्ये तुम्हाला ताजे भाव समजतील. पण आज अचानक सोन्यामध्ये इतकी उलथापालथ कशी काय झाली? 50% लोक खुश झालेत, 50% लोक का रडत आहेत? याला कारण आहे एक बातमी. एक अशी बातमी की जिने सगळीकडे खळबळ उडवून दिली आहे. जी बातमी ऐकून ग्राहक तर हैराण झालेच आहेत, पण जे व्यापारी आहेत, सोन्याचे विक्रेते आहेत, त्यांची देखील झोप उडाली आहे. ती बातमी आहे सोनं 1 लाख रुपयांच्या खाली येणार. सोन्यामध्ये 50%ची घसरण होणार असल्याची बातमी साम टीव्ही, TV9, झी 24 तास यांसारख्या मोठ्या चॅनलवर आता सुरू झाली आहे. या बातमीनेच आजचा सगळा भाव फिरला आहे. मग या बातमीचा नक्की आजच्या भावांवर काय परिणाम झाला? मग सोनं खरंच स्वस्त होणार आहे का? आता आजचा भाव तर तुम्हाला सांगणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या बातमीमध्ये कोणती तारीख सांगितली आहे? कोणत्या तारखेला सोन्याचा भाव हा 1 लाख रुपयांच्या आत येणार आहे? मग तुम्ही आज सोनं घ्यायचंय की थांबायचं आहे? पहा, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या आतमध्ये सांगणार आहे. पहा, तुम्ही जर आज घाईघाईमध्ये सोनं घेतलं आणि उद्या जर भाव 1 लाख रुपयांच्या खाली आले, कारण की तशी शक्यता निर्माण झाली आहे युद्धबंदीमुळे. आता युद्धबंदीचा जो प्रस्ताव आहे तो आलेला आहे. जग हे स्थिर होतंय आणि स्थिर झालं की त्यावेळेस सोन्याला तेवढी मागणी राहत नाही. आणि लक्षात घ्या, त्यामुळेच जेव्हा जेव्हा इतिहासात युद्ध झाली तेव्हा तेव्हा युद्ध थांबल्यावर सोन्याचे भाव अगदी 150-200% घसरले आहेत असा इतिहास आहे. मग नेमकं तुम्ही काय करायचं? कारण की मागे ज्यांनी महागड्या भावात सोनं खरेदी केलंय, फेब्रुवारीमध्ये, मार्चला किंवा एप्रिलच्या वेळेस ज्यांनी खरेदी केलं ते लोक आता रडत आहेत. आता तुम्हीही तीच चूक करणार का? गेल्या 4-5 दिवसांपासून सोन्याच्या मार्केटमध्ये ज्या हालचाली सुरू आहेत त्या साध्या माणसाच्या तर सोडाच, पण मोठ्या अनुभवी दुकानदारांना सुद्धा नीट समजल्या नाहीत. पण अचानक बातमी येते की 40% सोनं पडणार. ही माहिती जर तुम्ही अजून ऐकली नसेल तर समजून जा की तुम्ही खूप मोठ्या धोक्यात आहात. तुम्हाला वाटेल की आम्हाला फक्त भाव बघायचेत, पण लक्षात ठेवा, भाव तर तुम्हाला टीव्हीच्या रिमोटचं बटन दाबलं की 2 सेकंदात दिसतील किंवा पेपरमध्ये वाचायला मिळतील. पण त्या भावामागचं खरं गुपित, भाव का वाढतोय आणि ही 1 लाखाची घसरण खरंच होणार आहे का, हे शोधण्यासाठी आमच्या टीमने या क्षेत्रातील 100 पेक्षा जास्त तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. हे असे तज्ज्ञ आहेत ज्यांनी या व्यवसायात 50 वर्षांहून अधिक काळ घालवलाय. त्यांच्याकडून आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती फक्त मोठ्या सोनारांना माहीत असते. गोरगरीब जनतेपर्यंत ती कधीच पोहोचू दिली जात नाही. तुम्ही 1 ग्रॅम सोनं घेणार असाल किंवा 1 तोळा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्या फायद्याचं ठरेल. आता वेळ न वाया घालवता आपण ताबडतोब मुद्द्याला हात घालतोय. तो मुद्दा आहे आमचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट भाव आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांदीचे भाव. आता लक्षात घ्या, एक बातमी आली. त्या बातमीत सांगण्यात आलं की सोनं 40% घसरणार आहे आणि 40% सोनं जर घसरलं तर ते 1 लाख रुपयांच्या आतमध्ये येणार आहे. आता या बातमीमध्ये किती तथ्य आहे? या बातमीमध्ये तारीख कोणती आहे? त्या तारखेला काय होणार आहे? असं काय झालं की सोनं कमी होऊ शकतं? हा मुद्दा जेव्हा घेतला तेव्हा मोठी वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनलनी ही बातमी कव्हर केली. याचा अर्थ काय? हे हवेत तयार झालेले नाही, तर त्याच्या मागे काहीतरी ठोस माहिती आहे. तर त्यामागे जे अंदाज आहेत ते 3 एक्सपर्ट लोकांनी केले आहेत. ते गोल्डमॅन सॅक्स या सिंगापूर येथील संस्थेने दिलेले अंदाज आहेत. हा अंदाज अमेरिकेकडून आलेला आहे. आता हे अंदाज जे दिले आहेत तर ते मागील 100 वर्षांमध्ये जेव्हा सोन्यामध्ये वाढ झाली होती तेव्हा कशी घसरण झाली होती हा अंदाज त्यांनी काढलाय.
1980 मध्ये सोनं अशाच प्रकारे 300% वाढलं होतं. त्यावेळेस सोन्यामध्ये भयानक घसरण आली होती. तीच पुनरावृत्ती आणखी 2 वेळा झालीय आणि तसेच होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे. तर या अंदाजात हे सोनं 56,000 रुपयांपर्यंत येऊ शकतं असाही एक अंदाज आहे. तर दुसरा अंदाज देशातला असा आहे की सोनं 80,000 ते 90,000 रुपयांच्या घरांमध्ये येऊ शकतं. तर तिसरा अंदाज हे सोनं 2 लाख रुपये होऊ शकतं असाही आहे. आता हे जे 3 अंदाज आहेत तर यांची तारीख काय आहे, म्हणजे कधीपर्यंत सोनं वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं, तर याला त्यांनी 3 ते 5 वर्षांचा कालावधी दिलेला आहे. आता आपण ताबडतोब आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहून घेतोय. आता जाणून घेतोय ती अतिशय महत्वाची माहिती, ती म्हणजे आजचा सोने चांदीचा भाव. एका झटक्यात आज सोन्याच्या किमती बदलल्या आहे. सोन्याच्या दरात मोठा उलटफेर झालाय. 10 ग्रॅम सोन्याचा नवा भाव जाहीर झालाय. मग काय आहेत आजचे भाव? कालच्या आणि आजच्या भावामध्ये नेमकं किती फरक पडलाय? चांदीमध्ये कशा पद्धतीची एक प्रकारे आज भावामध्ये हालचाल दिसून आली आहे? टप्प्याटप्प्याने सगळी माहिती आता घेतोय. आतापर्यंत तुम्ही जी माहिती ऐकली त्याहून अतिशय महत्वाची माहिती आपण घेतोय, कारण की सोने चांदीचा आजचा जो भाव आहे तो खूप विचित्र पद्धतीने आलाय. काल आणि आज मध्ये जर बघितला तर फरक किती झालाय, मोठा फेरबदल आज पाहायला मिळालाय. सोन्याच्या दरात आज वाढ झालेली आहे, तर चांदीच्या दरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल पाहायला मिळतोय. चला तर मग जाणून घेऊया आजचा भाव, आजचे लेटेस्ट भाव. आता पहा, बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा जो दर आहे तर तो 1,52,990 रुपये. आता हा एका तोळ्याचा भाव झाला, म्हणजेच एका ग्रॅम साठी जर सोन्याचा आपण जर 24 कॅरेटचा भाव बघितला तर तो आहे 15,299 रुपये. आता कालच्या आणि आजच्या भावामध्ये जर आपण डिफरन्स बघितला तर तो फरक पाहिल्यावर आपल्याला असं लक्षात येईल की कालच्या आणि आजच्या भावामध्ये मात्र 10 रुपये प्रति तोळ्याचा फरक पडलेला आहे. म्हणजे 10 रुपयाने 24 कॅरेटचं सोनं जे आहे ते आज सकाळी म्हणजे आता साधारणपणे त्याचे भाव जे आहे ते स्थिर झालेले एका दृष्टीने दिसून येत आहे. आता हा झाला सोन्याचा 24 कॅरेटचा मुद्दा. आता 22 कॅरेट सोनं ज्याचे दागिने बनवले जातात त्याचे भाव कुठपर्यंत आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांदीचे भाव काय आले. आता 22 कॅरेट सोन्याचा जो भाव आहे तो जाणून घेण्याआधी आपल्याला चांदीचा भाव जाणून घ्यावा लागेल, कारण की चांदीवरून सोन्याचं जे आहे ते गणित ठरत असतं. तर चांदीचा आजचा भाव आहे 246 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 10 ग्रॅम चांदी 2460 रुपये प्रति 10 ग्रॅम, म्हणजेच 1 किलो चांदी 2,46,000 रुपये प्रति किलो या भावाने आज विकली जात आहे. आता 22 कॅरेट सोन्याचा जर आजचा भाव आपण बघितला तर तो भाव पाहून तुम्हाला खरंच आश्चर्याचा धक्का बसेल. तो आहे 1,41,010 रुपये. एका तोळ्यासाठी 22 कॅरेट सोन्यानं 1,40,000चा टप्पा ओलांडलाय. तोच एका ग्रॅम साठी जो 22 कॅरेटचा भाव आहे तर तो 14,101 रुपये आहे. तर कालच्या आणि आजच्या भावामध्ये फक्त 1 रुपयाचा फरक आता सध्या तरी दिसून येत आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता भाव हे गेल्या हप्त्याभरापासून जसं युद्ध चालू होतं तेव्हा घसरत होते, पण आता वाढायला सुरुवात झाली. तर आता हळूहळू हे सोनं वाढणार आहे. तर असे तज्ज्ञ लोकांचं म्हणणं देखील आलेलं आहे की ज्यांना खरेदी करायची आहे तर त्यांनी थोडासा वेट अँड वॉच करून त्या ठिकाणी हे सोनं खरेदी करून घेतलं पाहिजे, असा देखील अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात आला. आता ह्या ज्याचा त्याचा वैयक्तिक नियम आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. हा कुठलाही एक प्रकारे फायनान्शियल ऍडवाइस नाहीये. ही माहिती शैक्षणिक उद्देशानं बनवण्यात आलेली आहे. तर आता तुमचं मत खूप योग्य आहे. तुमच्या मते किती भाव असायला पाहिजे? 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000 की 1 लाख? तुमचा भाव नक्की लिहा, कारण की ग्राहकच भाव ठरू शकतात. त्यामुळे ग्राहक जर व्यक्त झाले तर नक्कीच सोन्याचा भाव तुमच्या टप्प्यात येऊ शकतो. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.